24 दिवसांच्या युद्धानंतर एक समाधानकारक बातमी आली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले 5 दिवसांसाठी थांबवण्याचे आदेश दिले आहेत। यामागे काय कारण आहे? याआधी ट्रम्प यांनी हॉर्मुझ सामुद्रधुनी उघडण्याचा 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता आणि आता अचानक ट्रम्पनी हल्ले 5 दिवसांसाठी थांबवण्याचे आदेश का दिले? याचा काय परिणाम होऊ शकतो? याच सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला पुढच्या काही मिनिटात देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडालेला असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक निर्णय घेतलाय। इराणवरील लष्करी हल्ले 5 दिवसांसाठी थांबवले जाणार। मात्र सर्वांना प्रश्न पडलाय, कारण काय? ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार गेल्या 2 दिवसांमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे आणि पुढील आठवडाभर ही चर्चा सुरू राहणार आहे। याच पार्श्वभूमीवर इराणच्या वीज प्रकल्प आणि ऊर्जा इन्फ्रास्ट्रक्चरवर होणारे हल्ले हे तात्पुरते स्थगित करण्यात आलेले आहे। ऊर्जा केंद्रावरील हे हल्ले आहेत जे तात्पुरते स्थगित करण्यात आले। पण ही गोष्ट इथे संपत नाही। याच निर्णयाच्या फक्त 1 दिवस आधी ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा दिला होता, 48 तासात हॉर्मुझ सामुद्रधुनी उघडा, नाहीतर मोठा हल्ला होईल। म्हणजेच एकीकडे धमकी आणि दुसरीकडे चर्चा। यामागे नेमकं राजकारण काय? तज्ञांच्या मते ही एक रणनीतिक चाल असू शकते, ज्यामध्ये दबावही ठेवण्याचा आणि संवादही सुरू ठेवण्याचा कट किंवा हा प्लॅन असू शकतो। दरम्यान या निर्णयाचा परिणाम जगभर देखील दिसलाय। शेअर बाजारामध्ये तेजी आली, डॉलर कमकुवत झाला आणि तेलाच्या किमतीमध्ये देखील घसरण झाली आहे। म्हणजेच बाजाराला थोडा तरी का होईना दिलासा मिळालाय। पण सगळ्यात मोठा प्रश्न तो अजूनही कायम आहे। ही खरी शांततेची सुरुवात आहे की फक्त युद्धातील एक ब्रेक? कारण इराणकडून अजूनही चर्चेच्या दाव्याला स्पष्ट दुजोरा मिळालेला नाही। जर चर्चा यशस्वी झाली तर मध्यपूर्वेतील तणाव कमी होऊ शकतो, पण जर ती फसली तर पुन्हा मोठ्या युद्धाची शक्यता नाकारता येत नाही। हा युद्धविराम आहे की पुढच्या मोठ्या हल्ल्यापूर्वीची शांतता? निर्णय पुढील काही दिवसातच होणार। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचा हा निर्णय कुठल्या वळणावर जातो ते देखील पाहावं लागणार आहे। या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं? ट्रम्प यांचा हा निर्णय युद्ध संपवण्याच्या मार्गावर घेऊन जाणार की परत काहीतरी नवी रणनीती ट्रम्प यांची ही असू शकते? आपलं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील नव्या ग्लोबल अपडेट्ससह। नमस्कार।